अकोल्यात दिव्यांगांच्या हक्क व सक्षमीकरणासाठी स्वतंत्र कार्यालयाची सुरुवात झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या या उद्घाटनाने दिव्यांगांसाठी सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक दिवस ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्वतंत्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय 31 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाले. उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे अधिकारी, पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक आणि समाज कल्याण विभागाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्बोधनात डॉक्टर जाधव यांनी सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत आश्वासन दिले की समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध सरकारी योजना पोहोचवण्याचे काम हे कार्यालय सातत्याने करेल. या प्रसंगी श्री संजय बर्डे, श्री प्रकाश अवचार, मोहम्मद एजाज, श्री गुंजकर यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्मित कार्यालयाचे स्वागत केले. त्यांनी आशा व्यक्त केली की राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना आता अधिक प्रभावीपणे दिव्यांगजनांपर्यंत पोहोचवतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेंद्र बगाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री शेखर भोंबडे यांनी केले. अकोल्यातील या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची स्थापना अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि सदरचे कार्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमधील पहिल्या मजल्यावरती सुरू करण्यात आलेलं आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की या नवीन कार्यालयामध्ये आपल्या योजनेशी संबंधित सर्व माहितीसाठी संपर्क साधावा.